सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 11 तारखेला रविवारी रात्री 8 वाजल्यानंतर पौर्णिमा लागत आहे आणि सोमवारी रात्री 10:25 ती असणार आहे। तर पौर्णिमा दिवसभर सोमवारी असणार आहे। उपवास हा 12 तारखेला करावा। सत्यनारायण आपल्याला प्रदोष काळात करायचं असतं, त्यामुळे तुम्ही सत्यनारायण हे प्रदोष काळात करायचं आहे। तर आपण प्रत्येक पौर्णिमेला कुळदेवी आणि माता लक्ष्मी व भगवान श्रीहरींची सेवा उपासना करत असतो, सत्यनारायण करत असतो। तर आजच्या व्हिडिओतून आपण कुळदेवतेची सेवा करावी, तर त्याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। कुळदेवतेची सेवा म्हटलं की कुंकुमार्चन, दुर्गा सप्तशतीचे पाठ व लवंगांचं अर्चन हे महत्त्वपूर्ण आहे। तर तुम्हाला दररोज मंगळवारी शुक्रवारी नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचे 2-2 अध्याय पठण करावेत आणि ज्यांना हे शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी दुर्गाष्टमीला पौर्णिमेला तरी दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण पाठ एका बैठकीत करावा। तर हा आपला दिंडोरी प्रणीत दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे, हा फक्त केंद्रातच मिळतो। तर या ग्रंथाचं पठण तुम्हाला एका बैठकीतच करायचं असतं। त्याचबरोबर जेवण करण्यापूर्वी करायचं असतं। महिला असतील तर त्यांनी साडी नेसून करावं आणि सकाळचं शक्यतो याचं वाचन करा, सायंकाळी केलं तरी चालेल, पण शुचिर्भूतता पाळणं खूप महत्त्वाचं आहे। तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आपल्या कुळदेवतेची सेवा म्हणजे तुमची कोणतीही कुळदेवी असतो, 3.5 शक्तिपीठांपैकी कोणतीही कुळदेवी जरी असेल तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता। आणि याचे नियम असे वेगळे काही नाही, ब्रह्मचर्या पाळावी लागते आपण ज्या दिवशी पठण करतो, आणि मांसाहार वर्ज्य असतो। तर 1 ते 13 अध्याय यामध्ये आहे, तर याचं पठण एका बैठकीत आपल्याला करायचं असतं। आणि एक माळ नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। सुरुवातीला श्री स्वामी स्तवन 1 वेळा म्हणावं। स्वामींच्या सेवेशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही। आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे। त्यानंतर दिव्या कवचपासून सुरुवात करायची आहे आणि 1 ते 13 अध्यायाचं पठण करू शकता। आणि बाकीचं अथ कीलक स्तोत्र हे जरी तुम्ही यातलं वाचलं तरीही चालू शकतं। अर्गला स्तोत्र हे सुद्धा याच्यातील वाचन करायचं आहे। त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचायचे आणि क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचं व ग्रंथाला साखरेचा नैवेद्य धूप दीप दाखवून घ्यायचा। जेव्हा आपण वाचनाला बसतो तेव्हा सुद्धा आसन घेऊन ग्रंथाला धूप दीप दाखवून हळद कुंकू वाहून वाचनाला बसायचं। तर 1 पाठ कंपल्सरी आहे बघा। सगळ्या महिलांना ज्या सेवेकरी आहेत त्यांना या ग्रंथाचे नियम माहीत आहेत, जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगितलं। हा ग्रंथ 1 पाठ हा करायचा। आता ज्यांना या ग्रंथाचं वाचन करणं जमलं नाही त्यांनी नित्यसेवेच्या ग्रंथातील सिद्धकुंजिका स्तोत्राचं 1 वेळा पठण करा। ललिता सहस्त्रनाम म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करताना टाकावरती किंवा कुळदेवीच्या टाकावरती, फोटोवरती किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा सुपारी कुळदेवी स्वरूप समजून सुद्धा करू शकता। आता कुंकुमार्चन कसं करायचं, काय मंत्र म्हणून करायचं हे थोडक्यात पाहूयात। कुंकुमार्चन पाहण्यापूर्वी आपण लवंगांचं अर्चन सुद्धा कुळदेवीला करायचं आहे। कुंकुमार्चन केल्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता, आधी सुद्धा करू शकता। अख्ख्याला लवंगा घ्यायच्या, ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसतील, फूल व्यवस्थित असेल। त्यानंतर प्रत्येक लवंगाला 1 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवर्णव मंत्र म्हणून कुळदेवीच्या चरणापाशी आपल्याला लवंगा व्हायच्या आहेत। प्रत्येक लवंगाला 1 वेळा नवर्णव मंत्र म्हणायचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः। लवंगांचं जे फूल आहे ते आपल्या बाजूला आणि देठ आहे तो देवीच्या बाजूला करायचा। देवीला प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये कुंकू तसेच लवंगा देवीला प्रिय आहेत, त्यामुळे लवंगांचं अर्चन करायचं आहे। 11 लवंगा घ्या, 21 लवंगा घ्या आणि या पद्धतीने लवंगा घेऊ शकता। 9 वेळा सुद्धा म्हणून 9 लवंगा 11 21 लवंगा यथाशक्ती यथाभक्ती सेवा करायची आहे। त्यामुळे तुम्ही हव्या तेवढ्या लवंगा वाहू शकता। फक्त नवार्णव मंत्र म्हणत या लवंगा अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर या लवंगा तुम्हाला कोरड्या कच्च्या चावून खाऊ शकता, काड्यामध्ये वापरू शकता, फक्त स्वयंपाकात वगैरे वापरायच्या नाहीत। त्यानंतर कुंकुमार्चन। आता कुंकुमार्चन आपण श्रीयंत्रावर करू शकतो, महालक्ष्मीच्या यंत्रावर, महालक्ष्मीच्या फोटोवर, मूर्तीवर करू शकतो। त्याबद्दल इन डिटेल व्हिडिओ मी महालक्ष्मी आणि नारायणांची सेवा काय करायची तेही घेऊन येईन। आता कुळदेवीच्या टाकावरती जे आपण कुंकुमार्चनाचं कुंकू आहे ते सेपरेट ठेवत असतो आणि ते असंच दुसऱ्या कुणालाही द्यायचं नसतं, हे सगळ्यांना माहीत आहे। आता श्रीसूक्त 11 वेळा म्हणून कुंकुमार्चन करू शकता किंवा नवार्णव मंत्र म्हणून सुद्धा करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः।
तर 5ही बोटांनी हाताच्या कुंकू व्हायचं असतं. आपण जेव्हा फोटोवरती टाकावरती वाहतो, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो तेव्हा करंगळी शेजारचं बोट, ज्याला अनामिका म्हणतात, त्याने आणि अंगठ्याने कुंकुमार्चन करायचं असतं. आता कुळदेवीच्या टाकावर फोटोवरती एका तामण घ्या, त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या, फोटो ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं. तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारीवर सुद्धा करू शकता. ती सुपारी जपून डबीत ठेवायची. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. 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 तर या पद्धतीने कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना देवी अष्टोत्तर नामावली म्हणून, श्रीसूक्त म्हणून, नवार्णव मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. यानंतर फोटो जागेवरती देवाऱ्यात ठेवून द्यायचा, आरती करून घ्यायची आहे आणि एक माळ 108 वेळा नवार्णव मंत्र जप करायचा. कुंकुमार्चन, दुर्गा सप्तशती, सिद्धकुंजिका स्तोत्र, लवंगार्चन या कुलदेवतेच्या सेवा प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला करायला हव्यात. कारण की आपण जेव्हा या सेवा करत असतो तेव्हा कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतो. त्यामुळे कुलदेवतेची सेवा ही करायची आहे. कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्या आईवडिलांप्रमाणे असतात, त्यामुळे त्यांची सेवा ही करायची. आता महिलांनी सेवा केली तर अतिशय उत्तम, नाही तर पुरुषांनीही करू शकता. या सेवेला कोणतंही बंधन नाही. फक्त कोणतीही सेवा जेव्हा कराल तेव्हा शुचिर्भूतता पाळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दुर्गा सप्तशती वाचताना सुद्धा महिलांनी साडी नेसून वाचनाला बसावं. पुरुषांनी वाचनाला बसला तर सोहळं घालून किंवा साधी कपडे, झोपण्याची नाईट पॅन्ट, टी शर्ट अशी कपडे न घालता साधी स्वच्छ कपडे घालून वाचनाला बसावं. तर या पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला, दुर्गाष्टमीला कुलदेवतेची सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर सर्वांनी अवश्य येत्या पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा करा. जी सेवा उपासना कराल ती देवीच्या चरणी रुजू करा. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.